नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय बातमी. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाला 10% कॅन्सर झाला होता, तो कॅन्सर काढून टाकल्याचं टीकास्त्र नरेश म्हस्केंनी सोडलंय. तसंच बाळासाहेबांनंतर जेही नेतृत्व आलं त्यांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली. दरम्यान उद्धव ठाकरे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कधी आनंद मठात आल्याचं आठवत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे अगोदर ठाण्यात यायचे तेव्हा मोठा जल्लोष व्हायचा, मात्र आता ठाण्यात आल्यानंतर शांतता होती, त्यामुळे खंत वाटल्याचंही नरेश म्हस्केंनी म्हटलंय. आपल्यासोबत नरेश म्हस्के जी आहेत. नरेशजी, आज उद्धव ठाकरे जे आधीच्या शिवसेनेचे आपले पक्षप्रमुख होते ते आज ठाण्यात आले होते, पण ते इथं न येता किंवा शक्तीस्थळावर न जाता थेट त्यांचा कार्यक्रम करून पुन्हा मुंबईला गेले. तर यावरती मी काय प्रतिक्रिया देणार? ते जर दिघे साहेबांच्या जे घर आहे की जी वास्तू आहे की ज्याला आपण आनंदाश्रम म्हणतो त्या ठिकाणी जर ते आले नसतील तर त्यावरती मी काय प्रतिक्रिया देणार? मुळात तुम्हाला माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब हे अगदी रक्त ओतून शिवसेनेचं काम करत होते, पण बाळासाहेबांनंतर हे बाळासाहेबांच्या काळामध्ये आणि नंतर जे काही नेतृत्व आलं त्या लोकांनी नेहमीच त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं. हे आज दिघे साहेबांचं निवासस्थान जरी असलं तरी आपल्या पक्षाचं, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं हे मुख्य कार्यालय आहे. जेव्हापासून पक्ष स्थापन झालेला आहे तेव्हापासून पुढे सगळं कार्य इथून चालतं. हे एक कारण सांगितलं होतं की ते इकडे आले नाही, मला नाही माहिती. मला थोड्या वेळपूर्वी पोलीस आले होते आणि म्हणाले इकडे येणार आहेत. आम्ही त्याच्यावरती काय, इथे जर दिघे साहेबांचं दर्शन जर घ्यायला येणार होते तर आमचा कशाला विरोध असला पाहिजे त्या गोष्टींना? पण कार्यालय आहे म्हणून आता आले नाही. नाही, मला नाही माहिती काय ते. आम्हाला माहिती आहे की ठीक आमचं हे मुख्य कार्यालय आहे आणि आमचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आणि म्हणून आमचं मुख्य कार्यालय आहे. शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. पुढे जर्नलिस्ट सुशील अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्तानं आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखाडी भाषण केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली. गेले ते जाऊ द्या, जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत आहेत ते उद्या मशाल पेटवणार. ठाण्यात लवकरच विराट सभा घेणार आहे असं म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्या तर शुभेच्छा आहेत. आणि प्रजासत्ताक आपल्याला टिकवायचं आहे आणि अगर प्रजासत्ताक की रक्षा करनी हो तो आपकी जो बात नहीं, आप क्या मांगे तो हम खून दे देंगे. नहीं, खून देने की जरूरत नहीं, सिर्फ वोट दे दो. सिर्फ वोट दे दो, बाकी हम देख लेंगे. लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार म्हणजे घेणारच. आणि त्यावेळेला मग कोणाचा काय समाचार घ्यायचा तुम्ही घेईन. ठाण्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या नेत्यांवर हल्ला चढवला. या टीकेला मंत्री दीपक केसरकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा सोडून काँग्रेसचा वारसा हाती घेतल्याची खरमरीत टीका केसरकरांनी केली. परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही खऱ्या अर्थाने मिंधी झालेली आहे, काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि वंचितची, असं मला स्वतःला वाटतं. बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार आणि भाजपचे नेते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी
यांनी देशाला नवीन स्वाभिमान दाखवलेला आहे. आज भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने घेतलं जात आहे. त्याचीसुद्धा कुचेष्टा करत राहायचं. एक नवीन संपूर्ण धोरण ज्याने भारत बदलतोय, भारत जगाचं नेतृत्व करतोय आणि त्याला सर्व भारतीयांनी एकत्र राहिलं पाहिजे. बाळासाहेबांचा जो वारसा होता विचारांचा तो तर आता गेलेला आहे. आता काँग्रेसचा वारसा घेतला पाहिजे. ज्यांनी 370 कलमाला सातत्याने पाठिंबा दिला त्या काँग्रेसचा वारसा घेतला पाहिजे. त्यांचे नेते ज्यावेळेला काँग्रेसमध्ये जातात त्यावेळेला कौतुक करण्यासाठी राऊत साहेबांसारख्या लोकांना तिथं पाठवलं पाहिजे. कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला 1 दिवसासाठी पंतप्रधान करा, मी 370 कलम रद्द करेन. ते बाळासाहेब कुठे? आणि या ठिकाणी मिंधेपणा करणं हे कसं असतं हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. उद्धव साहेबांबद्दल नितांत आदर असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आता फक्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. या शक्ती प्रदर्शनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. आता शक्ती प्रदर्शन ही एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन औरंगाबादकरांसाठी खऱ्या अर्थानं आगळा वेगळा ठरला. त्याला कारण म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकत्रित आलेले नेते औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं 6 महिने आधी वेगळे झालेले दोन्ही गटाचे नेते पहिल्यांदाच शेजारी बसले. संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरेंना एका सोफ्यावर पाहून औरंगाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलताना तोंडातून एक चकार शब्दही काढला नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे आपलं भाषण संपून प्रथेप्रमाणे मान्यवरांना शुभेच्छा द्यायला आले. मात्र त्याआधीच ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे शुभेच्छा न देता उठून गेले. यावेळी शिंदे पक्षाचे नेते आणि ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसंग सांभाळून घेतला. एकूणच काय तर दोन्ही पक्षाचे नेते जरी सोफ्यावर एकत्र आले तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधली कटुता कायम असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. पालकमंत्री शुभेच्छा द्यायला येऊ लागले खरे साहेब. घटनाबाई आहे ते घटनाबाई कालचं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला कालचं याच्यात आलं पण ना आता ते शुभेच्छा द्यायला येतात प्रोटोकॉल सर. तुम्ही चाललाय उठून त्यांचे काय प्रोटोकॉल कसला उठवा ना, चालू करा ना. तुम्ही शुभेच्छा घेणार नाही का भुमरे साहेबांच्या? घटनाबाई आहे ते. अगोदर त्यांनी हा अपमान केलेला आहे. घटनाबाई हे पालकमंत्री म्हणजे मला एक सांगायचं की यांना अधिकार कोणी दिले. दुसरी गोष्ट हे काही सुप्रीम कोर्ट आहे का आम्हाला ठरवणारे घटनाबाई आहे. पण मला सांगायचं की खैरे काही बोलतात. खैरेला हे जे चाललेलं आहे सध्याचं हे त्यांना सहन होत नाही, पाहवल्या जात नाही, दाखवल्या जात नाही म्हणून ते असं बोलतात. आणि याच्या अगोदर सुद्धा ध्वजारोहण फडकायच्या आतच ते निघून गेलते आणि ही त्यांना ती सवय आहे त्यांना. शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची आम्हाला कुणकुण पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. व्हॉट्सअपवर SMS येत होते असं सांगत मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे इशारा केला. केवळ सत्तेसाठी आम्ही गद्दारी केली नाही, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे पद, मान, सन्मान मिळाला असल्याचं सांगत त्यांनी शिंदे समर्थकांवर टीका केली आहे. फार पूर्वीपासून या गोष्टीची कुणकुण सगळ्याला होती. काय हालचाली चालल्या त्याच्याबद्दल आम्हालाही दिसत होतं, कळत होतं. हे सगळं चाललेलं साहेब मला सांगत होते. मला फोनवर कंटिन्यू व्हॉट्सअपला त्यांचे मेसेज होते. कारण एका बाजूला इकडचे आताचे मंत्री आणि दुसरे आमदार उमरगेचे, तिसरं मला सांगायला मी म्हणलं काय भानगड चालू आहे. पण त्यांनी मला अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं. पण त्यांनाही काही जाणीव नव्हती की बाबा हे काय चाललंय. एक मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा झालेला शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलाय. एका प्रसारमाध्यमाशी बोलताना जयंत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुषंगानं शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. जयंत पाटलांच्या या गौप्यस्फोटावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेला प्रेशर देण्याकरता, शिवसेनेकडनं महत्त्वाची खाती काढून घेण्याकरता या गोष्टी केल्या असेल, परंतु अशा पद्धतीची जर खेळी केली असेल तर नक्कीच याच्या मागचा डाव काय होता? अजित पवार यांना कायम बंडखोर किंवा गद्दार ही बिरुदं त्यांच्या मागे लावायची होती का? जर खेळी केली असेल तर मला तरी वाटतं की अजित पवार साहेब यांना कायमचं त्यांच्या मागे गद्दार आणि बंडखोर अशा पद्धतीने पदवी लावण्यासाठी ही खेळी केली असेल असं मला वाटतं. दरम्यान वाद उभा राहिल्यानंतर जयंत पाटील यांनी सारवासारव करत आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठायला मदत झाली, तसंच या घटनेनंतर राष्ट्रवादी भक्कम झाली असं वक्तव्य त्यांनी केलं. मला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या बाबतीत मला असं कदाचित असा शब्द वापरलेला आहे मी. आता ती जी घटना झाली पहाटेचा शपथविधी, या शपथविधीच्या मुळे काय झाले फायदे, तर राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली मदत झाली, एवढाच त्याचा फायदा. त्याच्यात तो कोणी जाणीवपूर्वक केला असं म्हणण्याचा माझा हेतू नाही. त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा असं समजलं गेलं, पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना ती घटना योग्य नव्हती असं म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकरांमधल्या वादावर बोलणं टाळताना प्रकाश आंबेडकरांबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. मी राष्ट्रवादींनी काल दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी, याच्यावर मला जायचं नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसची भूमिका या देशाचं संविधान वाचवणं, या देशामध्ये जी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात, त्या शेतकऱ्याची जी कुचंबना केली जाते, याच्यातून देशवासियांना वाचवणं ही काँग्रेसची भूमिका आहे. जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणाची खेळी काय आहे, राजकीय काय खेळी खेळतात, तो त्यांचा लकलाभ आहे. आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मविया सरकारवर मोठा आरोप करत मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला. याच आरोपावरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मविया सरकार हे सुडाची भावना टोकापर्यंत नेणारं सरकार होतं असा आरोप त्यांनी केला. तसंच BMC मध्ये भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. स्वतः देवेंद्रजींनी सांगितलंय आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आज या ठिकाणी याची स्पष्टताही देतोय. देवेंद्रजी म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्या काळामध्ये 250 पानाचा तो रिपोर्ट तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्याच्या खाजगी जागेत जो ठेवला होता आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणलेला रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे. सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमामध्ये शॉर्ट मेमरीचा आजार एकाला आहे असं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसत आहेत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. आज सुडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धवजींचं सरकार, शरद पवारांच्या समर्थनाचं आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं. माननीय मोदीजींचं असलेलं विकासाचं स्वप्न, देवेंद्रजींनी प्रत्यक्षात उतरवलेल्या विकासाच्या कामाची गती आणि भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक जाळं या आधारावर आणि त्याचबरोबर आमच्या विरोधात जे कोल्हेकुई करतात त्यांचा असलेला भ्रष्टाचाराचा डोंगर हाही मुंबईकरांनी पाहिला आहे. आणि म्हणून संधी भारतीय जनता पक्षाला मिळेल. युती बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप म्हणून आम्ही एकत्र लढू आणि युतीचा महापौर भाजपचा होईल. तेव्हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला हा सगळा सुरूच आहे. तिकडे विखे पाटलांनी थोरातांना टोला लगावलाय. सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचं वक्तव्य करणाऱ्या अहमदनगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखेंनी
पदाचा राजीनामा दिलाय. सत्यजित तांबेंवर काँग्रेसनं अन्याय केल्याचं म्हणत त्यांनी हा राजीनामा पाठवलाय. यावरून आता राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय. काँग्रेसमधून सातत्यानं पदाधिकारी बाहेर पडतायत, त्यामुळे पदाधिकारी बाहेर का पडतायत याचं उत्तर बाळासाहेब थोरातांनीच द्यायला हवं असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय. वाटतं की हा काँग्रेसमधून बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे. हा काँग्रेसमधून बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नावं शॉर्टलिस्ट झालेली असल्याची माहिती भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 31 किंवा 1 तारखेला यादीवर चर्चा होऊन दिल्लीतून नावं घोषित होतील अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. कोणी मतदारसंघातले उमेदवार निश्चित होऊ शकतो. आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे आता जी नावांची शॉर्टलिस्ट झाली आहे ती आम्हाला एका फॉर्मॅटमध्ये केंद्राकडे पाठवायची असते, ती उद्या पाठवतो. मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हे असं काही रोज बसत नाही ना, एक 10-12 विषय एकत्र करून बसतं. रफली 31-1 तारखेच्या आसपास जेव्हा केव्हा बसेल त्यावेळेला आम्ही पाठवलेल्या शॉर्टलिस्टवर ते विचार करतील, 4 वेळा आम्हाला प्रश्न विचारतील आणि मग दिल्लीमधूनच ती नावं घोषित होतात. 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना बुलढाण्याच्या खासदारानं चॅलेंज दिले. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतः आधी निवडणूक लढवून दाखवावी, नगरसेवक तरी होऊन दाखवावं, स्वाभिमान असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं वक्तव्य प्रताप जाधवांनी केलंय. आता संजय राऊत हे चॅलेंज स्वीकारतात का किंवा प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या आव्हानावर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संजय राऊतांना एकही निवडणूक लढलेली नाही. साधा नगरसेवकाची निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या संजय राऊतामध्ये नाही आणि इतक्या ठसणीनं जो संजय राऊत जर बोलत असतील तर याच 40 आमदाराच्या भरोशावर ते राज्यसभेचे खासदार आहेत. पहिले जर त्यांचा स्वाभिमान त्यांनी जागृत करावा, तर त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन टाकावा आणि मग काय बोलायचं असेल ते तोंड फाटल्यासारखं त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. राजकीय पतंगबाजी करू नये अशा शब्दात रोहित पवारांनी नितेश राणेंना सुनावलंय. शक्ती कायद्यावरून रोहित पवारांनी नितेश राणेंसह सरकारवर निशाणा साधला. सरकारला महिलांना ताकद द्यायची नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. नितेश भाऊंचा अभ्यास खूप जास्त आहे. माझं एकच म्हणणं आहे, तसंही तुम्ही कारण नसताना सुद्धा आमच्या लोकांना जेलमध्ये टाकतातच ना. आमचे कोण कोण आज जाईल ते आम्ही बघू आणि त्याचं उत्तर कसं देईल ते आम्ही बघू. त्यामुळे तेव्हा तुम्ही वक्तव्य करू नका. कायदा का नाही झाला आणि केंद्राने कायदा का कॅन्सल केला, या 50% पॉप्युलेशन जी महिलांची लोकसंख्या आहे त्या महिलांना त्यांनी तुम्ही सांगावं. उगाच राजकीय पतंग तुम्ही उडवता आणि शब्द खेळत बसता. अरे शब्द खेळता खेळता म्हणून तर युवकांचं वाटोळं चाललंय. त्यामुळे आज युवकांचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न मांडायच्या ऐवजी तुम्ही नुसतं आपलं काय टेबल टेनिसचा बॉल खेळण्यासारखं इकडं. अरे ह्याच्यामुळे तर वाटोळं चाललंय. हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान संदीप सिंग यांच्या विरोधात दिल्लीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. संदीप सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात सरकारनं दखल न घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आक्रमक होत्या. दरम्यान यावेळी सोनिया दुहनिया यांनी पोलिसांनी त्यांना उचलून नेल्याचं समोर आलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथल्या पंतप्रधान शहरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारी काम आणि 4 वर्ष थांब म्हणत डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. योजनेचा शेवटचा हप्ता मिळत नसल्यानं अनेक घरं अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. पाहूया खास रिपोर्ट. पंतप्रधान आवास योजना शहरीच्या या लाभार्थी शारदाबाई पवार. घराला विटांच्या भिंती, अजून प्लास्टर झालेलं नाही, रंगरंगोटी तर नाहीच. घराचा खाटेचा दरवाजा जणू शासकीय योजनांच्या दिरंगाईची लखतरं काढणारा.
योजनेकरता निवड झाल्यावर त्यांनी कर्ज काढलं आणि घर बांधायला घेतलं. पण सरकारकडून मिळणाऱ्या 2.5 लाखांपैकी 1,60,000 रुपये मिळाले आणि गेली 4 वर्ष उर्वरित 90,000ची त्या वाट बघतायत. लोकांचे मोलमजुरी करतो सर. आमचं छोटंसं घर होतं, आम्ही आईने करायचं, पण ते लोक आम्हाला घडी सांगायचे तुम्ही तोडा, आम्ही हप्त्याप्रमाणे पैसे देऊ असं सांगायचे. मग आम्ही आशाच्या मारे ते घर तोडून नाही केलं, पण ते लोक आम्हाला देतच नव्हते हप्ते. परिस्थिती अशी आहे की आम्ही लोकांच्या घरी काम करतो आणि योजना अंतर्गत आम्हाला पैसे अपूर्ण मिळाले नाही सर. मग हे अपूर्ण घर कसं बांधायचं? पंतप्रधान आवास योजना शहरी या योजनेकरता 69 लाभार्थ्यांची नंदुरबार मध्ये निवड झाली. त्यापैकी 39 लाभार्थ्यांची घरं पूर्णावस्थेत आहेत. ज्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य होतं त्यांनी घरं पूर्ण बांधून घेतली. प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याला गेलो, लोकशाही दिनाला अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. आम्ही उपोषणाला बसणार आहे, याचा अर्ज आम्ही देणार आहे, ते बरोबर आहे. या 25 तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याची ठाम केलं आम्ही याच्यामुळे. दरम्यान केंद्राकडूनच उर्वरित हप्त्याचे पैसे नगर परिषदेला आले नसल्यानं ते लाभार्थ्यांना देता येत नसल्याचं नगर परिषदेकडून सांगण्यात आलं. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात येईल. मोठमोठी स्वप्न दाखवून मोठमोठ्या योजना आणायच्या. कधी त्या कागदावरच राहतात तर कधी त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. अशी उदाहरणं जितकी समोर येतील तितकी केंद्र आणि राज्य सरकार विश्वासार्हता गमावेल हे मात्र नक्की. या योजना लाभार्थ्यांच्या बोळवण करण्यासाठी की लोकांचं राहणीमान बदलण्यासाठी, असाच काहीसा प्रश्न या सगळ्या योजनेच्या दिरंगाईवरनं उपस्थित होतोय. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नवापूर, नंदुरबार. पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विठुरायाला पांढऱ्या रंगाचे रेशमी पोशाख आणि रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी साडी परिधान करण्यात आली. बंगळुरू इथल्या एका भाविकानं विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा खास पोशाख भेट दिला. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती.